जितेंद्र आव्हाड आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येताना दिसतात। ही थेट दृश्य आपण बघू शकतो। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जे मुंब्रा कळव्यामधून आमदार सुद्धा आहेत। हा जो विधानसभा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड हे मतदानासाठी आता पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार नेमका कोणाला जास्त कौल देतात याकडे लक्ष असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं होतं प्रचारादरम्यान आणि आता ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। दरम्यान तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने मुंबईकर असतील, ठाणेकर हे मतदान करण्यासाठी येताना दिसतात, तर एक वयोवृद्ध नागरिक ज्यांना सलाईन लागलेली आहे ते सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं व्हील चेअरवर बसून येताना आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान ही दृश्य मतदान केंद्राच्या बाहेरची या ठिकाणी तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसतात मतदान करण्यासाठी आणि त्याचबरोबर राजकीय मंडळी सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचल्याचं दिसतंय। दरम्यान ही दृश्य आहेत मुंब्रा कळवा इथली। इथं जितेंद्र आव्हाड आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावर आणि ते मतदान करताना दिसतात। त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत आहे। तर जितेंद्र आव्हाड यांची मुलगीही आपल्याला त्यांच्यासोबत दिसून येते। दरम्यान मतदान केल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागणार आहे। जितेंद्र आव्हाड ज्यांनी महायुतीवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं होतं या प्रचारादरम्यान आणि आता ते इथं आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष आहे। दरम्यान काही विचारपूस करताना दिसतायत जितेंद्र आव्हाड। त्यांची मुलगी या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडून मतदान करण्यापूर्वी विचारपूस इथल्या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना केली जाते, त्यामुळे नेमकं काय विचारत असावे याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। दरम्यान जितेंद्र आव्हाड हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि काही शंका या ठिकाणी ते विचारून घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर जेव्हा त्यांची प्रतिक्रिया येईल त्यावेळेला याविषयी ते बोलतात का ते बघावं लागेल। दरम्यान इतरही मतदार या ठिकाणी आहेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं दिसतंय। जितेंद्र आव्हाड आपल्या मुलीसोबत मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि ते आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर देशामध्ये किती टक्के मतदान झालं आहे त्याचीही टक्केवारी आपल्याकडे आलेली आहे। दरम्यान या वेळेला 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मतदान आज होत आहे त्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे। प्रचार जोरात पाहायला मिळाला आहे। उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळलेली होती प्रचाराची, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हेही प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या, कारण यावेळेला महामुंबईमधील 10 मतदारसंघांमध्ये मतदान होते आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचारात चुरस निर्माण झाली होती। आज दिवस आहे मतदानाचा। आज इथले मतदार आपला खासदार निवडत असताना आता जितेंद्र आव्हाड हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपण बघू शकतोय आणि या ठिकाणी काही विचारपूस करताना ते दिसत आहेत। मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पडत नाहीत। सर 6 जागा मुंबईच्या आणि ह्या 3 जागा ठाण्याच्या कोणीमालीच्या एक आमिर जिंकला असं मुख्यमंत्री सकाळी सांगितलं। ते 50 जागा जिंकतील, 3 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन 2 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन येतील। त्यांचा काय भरोसा। बोगस मतदान जोरदार चालू आहे। शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत। जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत। हे सगळं आमच्या लक्षात येतं। काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12। पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120 आणि यादी आहे 1400ची। कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना। बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही। तुम्हाला काय दिलंय? 14 दिलेत ना, मग आधार कार्डवरती क्लिअर नाही आहे। कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि आज जाहीर आरोप करतोय मी। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं बोगस मतदान होत असेल तर नक्कीच कुठेतरी ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होतंय म्हणूनच बोगस होतंय। सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे। सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे।
मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला आणि 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. सर एकीकडे प्रचार संपलेला आहे, पण प्रचाराच्या वेळी अनेक गुगल नेते महाविकास आघाडीकडनं उतरले होते. काय वाटतं, काय वातावरण आहे? हे बघा निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.